श्री गोपाळ प्रभू महाराज की जय. आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार असल्यामुळे लक्ष्मीची पूजा वगैरे मांडलेली आहे. आणि लक्ष्मीची पूजा ही मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या अमावस्यापासून पहिला जो गुरुवार येत असतो त्या गुरुवारपासून मार्गशीर्ष महिन्यात 5 किंवा 4 गुरुवार येत असतात. आणि गुरुवारच्या दिवशी आपण जेव्हा पूजा वगैरे मांडत असतो तेव्हा आपण एक चौरंग घ्यायचा. चौरंगावर लाल कपडा वस्त्र असं पांघरायचं आणि त्याच्यावर तांदळाची रास वगैरे टाकायची. तांब्या वगैरे घ्यायचा. तांब्या घेऊन त्याच्यामध्ये पाणी भरायचं. एक नाणं टाकायचं, सुपारी टाकायचं आणि चौरंगावर 7 पानं नागेलीचे लावायचे आणि त्याच्यावर पाण्याने भरलेला कळस वगैरे भरायचा. आणि आपण एक चौरंगावर तांदूळ टाकून सुपारी ठेवायची, तिला गणपती मानायचं. आणि बाजूला एक नारळ अवसराचा ठेवायचा, त्याच्याखाली पान सुपारी पैसे लावून असं विडा ठेवायचा. आणि श्री गोपाळ प्रभू महाराज की म्हणून एक आपल्या लक्ष्मीचं पुस्तक वगैरे वाचायचं आणि आपल्या अग्रपूजा वाचायची, पारायण करायचं. 2 आरत्या म्हणायच्या लक्ष्मीच्या, मग लक्ष्मीचं स्तोत्र वाचायचं. आणि दिवसभर आपण पोथी वाचल्यामुळं त्या दिवशी संध्याकाळी देवीला नैवेद्य वगैरे ठेवायचा. खीर ठेवायची आणि पेढे, भात, वरण, भाजी, पोळी असं बनवून जेवण वगैरे ताट दाखवून 5 घासं मोडून लक्ष्मी आईला बोलवायचं जेवण करायला. आणि 5 सवाष्णी बायका हळदी कुंकाला बोलायच्या. त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून हातावर प्रसाद द्यायचा खायला. आणि लक्ष्मीचं पुस्तक वाचल्याच्या नंतर आपण आरती वगैरे करायची. दिवसभर आपण प्रसन्न राहायचं. घरासमोर रांगोळ्या काढायच्या, सडा टाकायचा, लक्ष्मीचे पावडर टाकायचे, बाहेरून दिवे लावत यायचे. आणि लक्ष्मीच्या जिथं आपण पूजा मांडतो ती पूजा पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे मांडायला पाहिजे. आणि 2 मोठमोठाले निरंजन लावायचे. 5 कोणत्याला 5 चौरंगाला 5 दिवे लावायचे आणि आपली पूजा करायची. आणि गणपतीची आरती म्हणायची, गणपती स्तोत्र म्हणायचं. जेवढं होईल तेवढं आपण करायचं. श्री गणपती अष्टक म्हणायचं. मार्गशीर्ष महिन्यात ही पूजा केल्यानंतर आपल्याला सौख्य, समृद्धी आणि वैभव भेटत असतं. आणि या काळामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू लक्ष्मी प्रत्यक्ष येत असतात. कशाच्या रूपाने नाही तर कशाच्या रूपाने आपल्याला दाखवतात. आणि गुलाबाचे फुलं वगैरे लक्ष्मीच्या याच्यावर टाकायचे, कवळाचे फुलं टाकायचे. धूप, दीप, आरती, अत्तर, सुगंधित हे करून पेढे उपाराला ठेवायचे. श्री गोपाळ प्रभू महाराज की जय.